शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा अज्ञातपणात जे आपल्याकडून पाप होतोय त्या पापाच्या मुक्तीसाठी 5 यज्ञ सांगितलेले. पहिला यज्ञ गाईला घास. पहिला यज्ञ कोणता आहे? गाईला घास. दुसरा यज्ञ अग्निभोजन. तिसरा यज्ञ पशु अन्न. चौथा यज्ञ अतिथी सत्कार. आणि सर्वात महत्वाचा यज्ञ म्हणजे भगवंताचं चिंतन. याच्यासारखा मोठा यज्ञच नाहीये. पूर्वी माय मावल्या चुलीवर स्वयंपाक करायच्या. कशावर स्वयंपाक करायच्या आजी तुम्ही? बुडी चुलीवरच ना. चुलीवर स्वयंपाक करत असताना, भाकरी टाकत असताना, चपात्या टाकत असताना एक छोटासा कानवला तयार करायचा. त्याला काय म्हणत होते तुमच्या भाषेत, पण कानवला म्हणतात. तो कानवला असा घ्यायचा आणि चुलीत टाकायचा. पहिलं भोजन कोणाला? अग्नीला. कोणाला? अग्नीला. हा एक यज्ञच आहे. पण आता गॅस निघाला त्याच्यामुळे तुकडा टाकायचा कुठं हा एक मोठा प्रश्न आहे. बऱ्याचशा जुन्या गोष्टी आता आपल्याला फोटोमध्येच पाहायला भेटतील. जात हे फक्त फोटोत पाहायला भेटते. जात गेलं बिचार. जात्यावर दळण दळत होत्या. आणि काय मग त्यांचं ते गाणं, हो सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. हो ते जातच गेलं. आता कुठं गेलं बिचार काही माहित नाही, पण गेलं. आता गिरणी आल्या. जात होतं तोपर्यंत दळायचं काम महिलाकडे होतं. लक्षात आलं ना तुमच्या? जात होतं तोपर्यंत दळायचं काम महिलाकडे होतं. जात गेल्यापासून दळायचं काम माणसाकडे आलंय. पाटील कुठं चालले? दळायला. दुसरा यज्ञ सांगितलेला पशु अन्न. आपल्या शेतामध्ये जर विहीर असेल, एखादा तलाव असेल, तर तिथं छोट्या छोट्या माश्या वगैरे असतात ना. घरून येताना थोडं धान्य, थोडं पीठ वगैरे, काहीतरी उंडा वगैरे त्या माश्यांना टाकायचा. हा एक यज्ञच आहे. अतिथी सत्कार आहे. आपल्या घरी येणारा अतिथी हा कधी भगवंताचं स्वरूप, अतिथी देवो भव. कोण दिवशी देव कोणत्या स्वरूपाने आपल्या घरी येईल काही सांगता येत नाहीये. म्हणून अतिथीचा यथोचित सत्कार केला पाहिजे. तसं आपल्या विदर्भामध्ये सत्कार करण्याची पद्धत खूप चांगली आहे महाराज. मी नेहमी सांगत असतो, महाराष्ट्रभर कीर्तन करतोय. खानदेशी लोकांचं खाणं, खानदेशी लोकांचं खाणं, मराठवाडी लोकांचं गाणं आणि विदर्भीय लोकांचं राहणं हे भारतात 1 नंबर आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला. आपले विदर्भातले माणसं घर छोटा असू द्या पण टॉपटिपपणा एकदम सुंदर. शॉर्ट बट स्वीट, थोडे परी निरे, एकदम थोडंच आहे पण एकदम सुंदर असं मस्त एकदम. खानदेशी लोकांचं खाणं, खानदेशी लोक खायला खूप सुंदर आहे आणि मराठवाडी लोक गायला. म्हणून आपल्या घरी येणारा अतिथी हा भगवंताचं स्वरूप असतो. म्हणून नाही त्याला चहा पाजला तर चालेल, पण कमीत कमी पाणी तर पाजलं पाहिजेत का नाही हो? अहो एखादा पाहुणा, तुमचे ते मालक घरी आहे का? हे घरातून सांगते, गेला तो गोडादारी. त्याला विचार, तुला पाणी प्यायचं का? तुला चहा घ्यायचं का? नका घालू दूध दयामध्ये सार, टाकाचे उपकार तर करा. म्हणून अतिथी सुद्धा एक सत्कार आहे. तो एक यज्ञ आहे मोठा. 3 यज्ञ मी तुम्हाला सांगितले. अग्निभोजन, पशु अन्न, अतिथी सत्कार आणि सर्वात मोठा यज्ञ आहे महाराज गायीची सेवा. या देशातला चालता बोलता परमार्थ जर कोणता असेल तर गोमातेची सेवा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर प्रत्येकाला सांगतात, ऐका ना बाबांनो,
दया करा काही मानवानो, कसायाला विकू नका गाय. दया करा काही मानवानो, कसायाला विकू नका गाय. एखादी मुलगी जर बाळातीन झाली ना, ऐका लक्ष देऊन थोडं, एखादी मुलगी जर बाळांतीन झाली, तिथं दूध जर आटलं तर डॉक्टर त्या बाळाला म्हशीचं दूध नाही सांगतो, बकरीचं दूध नाही सांगत, मेंढीचं तर सांगतच नाही. डॉक्टर सांगतो तुमच्या घरी जर गावरान गाय असेल ना, तुम्ही त्या गावरान गाईचं दूध पाजा त्या लेकराला. माया हो शेतकरी मंडळी, एक प्रश्न आहे हो माझा तुम्हाला, ऐका ना लक्ष देऊन. गाईचं दूध हे तिच्या लेकरासाठी असतं का तुमच्या लेकरासाठी हो? हा, अरे आईचं दूध हे स्वतःच्या लेकरासाठी असतं, लोकांच्या लेकरासाठी नाही. 4 स्तन असतात गाईला, त्यातल्या एका स्तनाचं थोडं कुठंतरी आपण त्या वासराला फक्त गाय पाणूस तर पावतो, आणि बाकीचं 3 स्तनाचं दूध तुमच्या लेकराला काढून देतो. एवढे उपकार या जगामध्ये जर ती गाय करत असेल, अरे आईपेक्षाही उपकार त्या गायीचे. आणि ती गाय जर म्हातारी झाल्यानंतर आपण कसायला विकत असो तर सांगू तुम्हाला, महापाप आहे. कधी जर कत्तलखान्यात नसेल गेले ना दादा, ते एकदा जाऊन बघा हो. त्या गाईला पहिलं 10-5 दिवस बिना चाऱ्याचं बिना पाण्याचं ठेवलं जातं. कितीतरी डिग्री होईपर्यंत ते पाणी कडक तपवलं जातं, आणि ते कडक पाणी त्या गाईच्या अंगावर टाकलं जातं. का? कारण त्या गाईची कातडी निघली पाहिजेत मोकळी, म्हणून त्या गाईच्या अंगावर टाकल्या जातं. नंतर गाईला उलट केल्या जातं, आणि उलट केल्यानंतर अशा काही मशिनरी आहे, गाईचे हाड एकीकड, मांस एकीकड, कातडी एकीकड. काय वाटत असेल होत्या गाईला की मी माझ्या लेकराला दूध न देता यांच्या लेकरासाठी दिलंय, यांना बैल दिले, यांच्या शेतातलं काम केलं. काय अपेक्षा केली यांच्याकडून? काही नाही ना. म्हातारपणी नाही मला चारा टाकला तरी चालेल, पण मला एक टाइम पाणी तर पाजू शकता ना. एका गायीसाठी परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निर्क्षेत्रीय केलेली आहे. पुढे ती कथा येणारच आहे. एका गायीसाठी परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षेत्रीय केलेली आहे. त्या गायीची जर हत्या होत असेल, त्या गायीची कत्तल जर या देशामध्ये होत असेल, तर या देशामधला कोणताच निसर्ग कधीच टायमावर पडणार नाही. आज पाऊस टायमावर नाहीये, हिवाळा टायमावर पडत नाहीये, उन्हाळा टायमावर पडत नाहीये. उलट झालंय सगळं. उन्हाळ्याच्या दिवसात हिवाळा आणि हिवाळ्याच्या दिवसात पाऊस, आणि पावसाचे दिवस उन्हाळा. कसं झालं काही कळत नाहीये. लोक म्हणतात असं कसं झालं हो महाराज? अरे माणसं असून जर आपण राक्षसासारखे वागायला लागलो तर तो निसर्ग किती दिवस तुम्हाला साथ देणार आहे? नाही देऊ शकत. म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला, एक लेकरू म्हणून सांगेल, एक सांगू तुम्हाला, ज्याच्या गोठ्यात गाय आहे आणि ज्याच्या घरात माय आहे त्याच्यासारखा भाग्यवान या महाराष्ट्रात दुसरा कोणीच नाहीये दादा. तसं आपल्या विदर्भामध्ये गायी सांभाळायची परंपरा खूप चांगली आहे. माय घरात असलीच पाहिजेत ना, आणि माय घरात आणि गाय गोठ्यात. पण गोठ्यात गावरान गाय बरं, जर्सी नको. आणि घरात सुद्धा तुमचीच माय, सासू माय तर अजिबात नको. नाही तर काही काही मूर्ख स्वतःच्या मायला वृद्धाश्रम मध्ये ठेवतात आणि सासूबाईला घरी येऊन आणतात आणि म्हणतात महाराज ही माझी सासू माय. अरे बावळ्या, सासू मा नसती, आपली माय आपलीच माय असते. म्हणून आई सुद्धा घरात असलीच पाहिजे. तर मी नेहमीच सांगतो, आई माझी मायेचा सागर,
दिला तिने जीवनाला आ